नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज जी डिझाईन दाखवणार आहे ही पाठीमागच्या गळ्याची डिझाईन आहे। कलांजली पैठणी या साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे। कुणाला बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता। कोणत्याही साडीवरती बनवलं, साडीच्या ब्लाऊज पीसवरती, तरी पण छान दिसणार आहे। पण नाव पण सांगितलं, कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज पीस आहे। तर माझ्याकडे साडी नाहीये दाखवायला, त्यामुळे साडी नाही दाखवली। ज्याप्रमाणे आपण पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करून घेतो त्याप्रमाणे करून घ्यायचं। त्यानंतर इथे 2 चेन स्टिच जे आहेत तर त्या जरी थ्रेडने देऊन घेतलेले आहेत पूर्ण गोल गळ्याला। त्यानंतर इथे घेतलेले आहेत मी 3 नंबरचे मणी, आणि 3 नंबरचे मणी हे पूर्ण तुम्हाला गोल गळ्याला अशा प्रकारे एक लाईन देऊन घ्यायची आहे। तर इथे मी शुगर बीटची लाईन दिलेली नाहीये, दरवेळेस मी शुगर बीटची लाईन देत असते आणि त्यानंतर 3 नंबरच्या मण्यांची लाईन देते। पण ह्यावेळेस थोडीशी डिझाईन शॉर्टकटमध्ये बनवायची होती, कारण बजेटनुसार आपण चालतो आणि वेळेनुसार पण। तर त्यामुळं आणि त्यानंतर इथं ती लाईन पूर्ण गोल गळ्याला देऊन झाली। त्यानंतर मी इथं 3 नंबरचेच मणी घेतले आणि इथे एक सेंटरला असं छोटंसं फूल बनवून घेतलं, जेणेकरून अर्धा भाग आपल्याला ह्या साईडला फिरवायचा डिझाईनचा, अर्धा ह्या साईडला फिरवायचा। इथं तुम्हाला मी डिझाईन ड्रॉ करताना दिसेल आणि सिंपल अशा प्रकारे हाताने इथं डिझाईन ड्रॉ करायची। तर ट्रेसिंग वगैरे करायला खूप जास्त वेळ लागतो आणि त्या वेळ वाचवण्यासाठी आपण अशी डिझाईन ड्रॉ करायची। थोडं मोठं कमी जास्त झालं तरी पण काहीच प्रॉब्लेम होत नाही। खूप जास्त होऊ देऊ नका, काही ठिकाणी खूप बारीक, काही ठिकाणी खूप मोठं, असं नका करू। एक आपल्याला अंदाज तर असतोच ना किती किती याच्यावरती करायचं, म्हणजे आपल्या हातानं रांगोळी वगैरे काढतो, मेहंदी वगैरे काढतो, त्या टाईपमध्ये हे असं कोहिरी शेपला जसं फिरवतो आपण, तर तसं एक तोंड इकडं एक तोंड तिकडं अशा प्रकारे हे दोन्ही साईडला, आणि दोन्ही पण साईडला तुम्ही इथं पहा, ही डिझाईन वरच्या साईडला नेतीये मी, खालच्या साईडला आणत नाहीये। म्हणजे एके साईडकडून खाली आली, एका साईडकडून वरती आली आहे। मध्ये जो पॉईंट दिलाय ते तिथून मी दोन्ही पण साईडने ही डिझाईन अशी वरती नेली, जेणेकरून हिचा लुक जो आहे तर तो खूप सुंदर येतो। त्यासाठी मग असं करून घ्यायचं। त्यानंतर मी इथं घेतलेले आहेत कट बीट्स, हे कट बीट्स आहेत आणि कट बीट्सनं अशा प्रकारे पूर्ण मार्किंग करून जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे हे डिझाईनचं, तर त्या मार्किंगवरती तुम्हाला अशा प्रकारे इथं कट बीट्स जे आहेत तर ते एक एक टाकायचं आहे। खूप जास्त कट बीट्स टाकायचे नाहीत, अन्यथा त्याचा शेप बिघडला जातो। त्यामुळे तुम्हाला इथं फक्त एक एकच कट बीट्स टाकायचे आणि त्यानंतर हे पूर्ण जेवढी पण डिझाईननं तुम्ही हा आकार केलेला आहे कोहिरी टाईपमध्ये थोडासा, तर त्या आकाराला तुम्हाला इथं हे कट बीट्स जे आहेत तर ते एक 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 इथं टाकून द्यायचे आहेत। खूप जास्त कट बीट्स टाकू नका, फक्त एक एकच टाकायचे, जेणेकरून लुक डिझाईनचा खूप सुंदर येतो आणि पूर्ण गोल गळ्याला तुम्हाला हे असं करून घ्यायचं आहे। आता मी इथं तुम्हाला एवढंच दाखवते। सेम ह्याच प्रोसेसमध्ये सगळ्या गोल गळ्याला असं करून घेतलं। त्यानंतर इथं घेतले आहेत शुगर बीट्स, इथं 5-5 शुगर बीट्स टाकले आहेत मी। 4-4 पण टाकू शकता किंवा 5-5 टाकू शकता। इथे मी 5-5 शुगर बीट्स टाकलेत आणि अशा प्रकारे 4 लाईन्स दिलेल्या आहेत। तर आता हे तुम्हाला प्रत्येक याच्या साईडला करायचं, म्हणजे जिथं असा कोहिरी शेपमध्ये थोडासा त्याचा पहा आकार फिरतोय, तर त्याच्यासमोर जी मोकळी जागा आहे ना, तर तिथं हे पूर्ण करून घेतलंय। आता इथं मी सांगण्यापेक्षा तुम्हाला तुमचं पण कळत असेल की कोणत्या कोणत्या ठिकाणी करायचं। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग व्यवस्थित पाहायचं कुठं कुठं कोणता कोणता पॉईंट केलेला आहे आणि त्यानुसार मग ही डिझाईन बनवायची। तर ह्या पॉईंटला बरोबर इथं अशा प्रकारे 5-5 शुगर बीट्स टाकून अशा 4-4 लाईन देऊन घ्यायच्या। हे प्रत्येक तुम्हाला इथं पाहू शकता, मी एक आतल्या साईडला केलं, एक बाहेरच्या साईडला, एक आतल्या साईडला, परत एक बाहेरच्या साईडला, जसं त्याचं तोंड फिरवलेलं आहे डिझाईनचं आपण, तर तिथं तिथं तुम्हाला ही अशा प्रकारे करून घ्यायची। तर इथं देखील मी काय मार्किंग वगैरे केले नाहीये, फक्त क्रॉसमध्ये तुम्हाला शुगर बीट्स टाकत चालायचे आहेत 5-5। तर पहिले शुगर बीट्स 5 टाकले, त्यानंतर दुसऱ्या 2 शुगर बीट्स टाकल्याच्या खाली तुम्हाला परत दुसरी लाईन धरायची आहे, म्हणजे जेणेकरून असा क्रॉस शेप जो आहे तर तो व्यवस्थित बसतो। आणि तुम्हाला जर हा क्रॉस शेप देता येत नसेल व्यवस्थित, तर तसं पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला तो डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून दाखवेल की कसं करायचं। तर इथं डिझाईनमध्ये एवढं सगळ्या गोष्टी डिटेल्स बारकाईने सांगता येत नाहीत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं इथं फक्त डिझाईन दाखवते। कोणाला जर प्रॉब्लेम असेल, हे असं नाही नसेल बनवता येत, तरी देखील कमेंट करून सांगा, नक्कीच व्हिडिओ बनवेल।
त्यानंतर हे असे आय शेपचे जे आहेत ना हे स्टोन आहेत, तर हे फिटिंगचे स्टोन आहेत. आमच्या इकडे याला फिटिंगचे स्टोन म्हणतात, काही ठिकाणी याला पत्रा स्टोन पण म्हणत असतील. तर आता इथं बघू शकता डिझाईन खूप मोकळी मोकळी दिसते, पण आपल्याला हिला भरगच्च बनवायचं आहे आणि तिला शाईन पण आली पाहिजे थोडीशी. नुसत्यावर मण्यांना शुगर बीट्सनं किंवा यानं शाईन येत नाही, जी एक लुक पाहिजे जो ब्लाऊजला, तर तो येत नाही. तर त्यासाठी इथं मी हे स्टोन घेतले आणि हे चिटकून दिले अशा प्रकारे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिटकू शकता. किती तुम्हाला दाट हवे तितके दाट चिटकवा, किती विरळ हवे तितके विरळ चिटका. जितके तुम्ही जास्त चिटकवणार तितका लुक छान दिसणार. तर त्यानंतर इथं मी असे डॉट डॉट देऊन घेतले. तर इथं तुम्हाला दिसत असेल. आणि हे जे आहेत हे गोल शेपचे स्टोन आहेत, फिटिंग स्टोन आहेत हे पण. तर हे देखील अशा प्रकारे इथं तुम्हाला चिटकून घ्यायचे. जिथं जिथं तुम्हाला असं वाटेल की मोकळी जागा आहे तिथं तिथं हे तुम्ही पूर्ण गळ्याला चिटकून द्यायचे आहेत. आणि हा याचा फायनल लुक आहे. पाहू शकता किती सुंदर आणि किती फिनिशिंगमध्ये आलाय. आणि शिवाय कुठलंही मार्किंग वगैरे काहीच न करता केलेला हा गळा आहे. तरी पण पहा किती सुंदर दिसतोय. तुम्हाला पण अशा गळ्यांचं टेन्शन येतं ना की कसे बनवायचे, छान होतील की नाही, परत डिझाईन ड्रॉ कशी करायची, हे सगळं तुम्हाला टेन्शन येत होतं अगोदर. आता येणार नाही याची मी गॅरंटी देते. आणि हा ह्या ब्लाऊजचा पूर्ण लुक आहे. याची स्लीव्ज पाहू शकता किती सुंदर आहे. स्लीव्जचा देखील व्हिडिओ काल शेअर झालेला आहे, तुम्ही तो पण जाऊन पहा कोणाला पाहायचा असेल तर. आणि याचा बॅकनेक हा आहे. हा एका नवरीचा सप्तपदीचा ब्लाऊज होता. आणि कोणाला जर असा ब्लाऊज बनवून हवा असेल तर वरती स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून मला डायरेक्ट कॉल करा. मी अहिल्यानगरमध्ये राहते. ह्या ब्लाऊजची प्राईस जी आहे तर ती मी 1600 रुपये वर्क करायची, 400 रुपये हाताचे लटकन बनवायचे आणि 350 रुपये शिलाई घेतली. असं मिळून याचं 2350 रुपये शिलाई घेतली. कोणाला पाहिजे असेल तर ह्या रेटमध्ये भेटेल.